गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. मी तर एकदम फर्स्ट क्लास आहे. मी आज सकाळी फक्त मटर पुलाव आणि आळूवडी तळली होती, त्याच्यानंतर सॅलड दिलं होतं बिकॉज मला आज जायचं आहे गावी. माझ्या बहिणीचं उद्या लग्न आहे. सकाळी प्रतीकने आईंच्या फोटोला हार घातला होता, त्याच्यानंतर प्रणाली महिन्याची क्यूटशी मुलगी आली होती. आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा तिला पण आम्ही नाश्ता करायला दिला आणि ती खरंच खूप क्यूट आहे एकदम. त्याच्यानंतर मी इन्स्टंट असा रवा डोसा बनवला. 5 ते 10 मिनिटात होणारा, 10 मिनिटं पकड्या, 10 मिनिटात होणारा हा रवा डोसा इतका भारी लागतो. पण ना माझ्या तव्याचा काहीतरी इश्यू झाला आहे, तरी हा डोसा निघाला. नशीब माझं, मला वाटलं निघणारच नाही, खाली खूप चिटकत होता. तर मी दुसरा रवा घेईल, बघू आता. मी जेव्हा आणेल ना तेव्हा तुम्हाला मी त्याचं दाखवेल तवा कसा आणला आहे. तो एकदम मस्त असा नॉनस्टिकवाला आणेल. आधी मी बघते मला लग्नात दिलेला आहे का, तो शोधते. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. ट्रस्ट मी गाईज, इतका टेस्टी हा डोसा होतो ना, खूप मस्त, काहीच लागत नाही, घरच्या घरी होतो एकदम झटपट असा. मी पण टेस्ट केला, इतकं बरं वाटलं ना तो डोसा खाऊन, मस्त. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तहसीलदार ऑफिसला, माझं अर्धवट ऑफिस टाकून, बिकॉज थोडंसं काम होते, ते केलं आम्ही. त्याच्यानंतर मी संध्याकाळी आज एकविराची पालखी पण होती आणि मी मम्मी त्यांना पण घेऊन जाणार होते, म्हणून मी वडे बनवले, म्हणजे मालपोहे बनवले आणि ते इतके मस्त झाले होते, एकदम फुगले होते ना, ते इतके सॉफ्ट झाले होते ना. त्याच्यानंतर मी निघाले गावी जायला. किरण, मम्मी पप्पा, प्रतीक, आम्ही सगळेजण निघालो आणि आम्ही दोघी नेहमी डिक्कीतच बसतो, ते कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मम्मीने मला आणली होती भाजी आणि भाकरी. ट्रस्ट मी गाईस, ती भाजी भाकरी खाऊन जे सुख आहे ना आईच्या हातचं, मला इतकं बरं वाटलं ना. मी एकच घास खाल्ला पण इतकं भारी वाटलं ना. त्याच्यानंतर किरण तिचं डाएट सो कॉल्ड फॉलो करत होती, तिने खाल्ले होते ड्रायफ्रूट्स. त्याच्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत गेलो गावी आणि मध्ये आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो. आम्हाला ना लोणावळ्यामध्ये इतकी ट्रॅफिक लागली खूप जास्त, कारण की पालखीमुळे. त्याच्यानंतर आम्ही सकाळी 6 वाजता घरी पोहोचलो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज.